माऊलींच्या पालखीचा विसावा जो आहे तो पुण्याच्या स्वारगेट परिसरामध्ये आहे आणि लाखो वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या वारीतले वारकरी नेमके कुठे राहत असतील हा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्राला पडला असेल। मात्र पोलीस लाईन असेल हा पूर्ण परिसर जो आहे तो या परिसरामध्ये पूर्ण वारकरी या ठिकाणी विसाव्याला आहेत आणि खरं पाहिलं तर जेवढे पोलीस प्रशासनाचे हे कर्मचारी आहेत त्यांचे हे क्वार्टर्स आहेत, पूर्ण क्वार्टर्स जे आहेत ते पोलीस प्रशासनाच्या कुटुंबियांनी हे रिकामे केलेत आणि वारकरी जे आहेत ते पूर्ण घरामध्ये आहेत आणि आता त्यांच्या पोलीस प्रशासनाचे पूर्ण कर्मचारी असतील त्यांचा परिवार असेल भोजनाची व्यवस्था जी आहे ते महाप्रसादाची त्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली। लहान थोरापासून हे सर्व जे आहे ते अथक परिश्रम करून वारकऱ्यांना पंचपक्वानाचं जेवण त्यांनी खाऊ घातलंय आणि ते थेट माऊली माझ्यासोबत आहेत, माऊली भक्त माझ्यासोबत आहेत। दादा कशा पद्धतीमध्ये सेवा देता या ठिकाणी माऊली आल्याच्या नंतर? कसं त्यांची सेवा केल्यानंतर ना आम्हाला पण जरा बरं वाटतं याला मला वगैरे त्यांचं म्हणजे विठ्ठलाचं आम्हाला हे होतं। मला एक सांगा, आतुरता वारकरी आपल्या घरी येणार आहेत याची उत्सुकता कधीपासून लागलेली असते? उत्सुकता आम्हाला बंदोबस्तापासूनच लागलेली असते। जेव्हापासून आम्ही माऊलीची सेवा चालू करतो तेव्हापासून आम्ही आमच्या इकडची पण तयारी चालू करतो। आम्ही सगळे स्वारगेट पोलीस लाईन हवेली बिल्डिंगचे रहिवासी आहोत। सगळे मिळून आम्ही माऊलींची अत्यंत आनंदाने सेवा करत असतो। ताई मी बारकाईनं पाहतोय तुम्ही देखील वारकऱ्यांना वाढ वगैरे करतायत, नेमकं काय फील होतंय बरं, काय वाटतं? वारकरी आल्यावर आम्हाला खूप अत्यंत आनंद होतो, जसं आमच्या घरी विठ्ठल रखुमाई आल्यासारखं वाटतं आम्हाला आणि छान वाटतं एकदम। ज्यावेळेस वारकऱ्यांना हा महाप्रसाद दिला जातो त्यावेळेस म्हणजे पूजापाठ वगैरे देखील करतायत, ते नियोजनाची तयारी कशी असते बरं? खूप छान तऱ्हेने करतो आम्ही, अगोदरपासूनच तयारी चालू असते आमची, 4-5 दिवस अगोदरच केलेलं असतं आणि आनंद वाटतो म्हणजे आम्हाला की आमच्या दारात विठ्ठल आल्यासारखे। आम्हाला पायवारीला जाता येत नाही पण त्याच्या दृष्टीने काय ह्यानी आम्हाला पायवारीला गेल्यासारखं वाटतं। असं वाटतंय का मी परिसर जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी गवत वगैरे उगवलंय आणि वारकऱ्यांची मुकामाची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केली जाते, प्रशासनानं कुठंतरी अशा ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे, मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून साफसफाई वगैरे करायला पाहिजे वारकरी येण्याच्या अगोदर, असं वाटतंय का तुम्हाला? वाटतं खूपच वाटतं असं, कारण ह्यावेळेस खूपच घाण झालेली आहे, गवत होय ते भरपूर वाढलेलं आहे, त्यामुळे वारकऱ्यांची खूप हे झाले जरा ह्यावेळेस गैरसोय झाली। तुम्ही तुमचे घर जे आहे ते खुले करून वारकऱ्यांना मध्ये किंवा गॅलरीमध्ये झोपण्याची व्यवस्था केलेली। तुम्ही वारकरी का? बर, कशा पद्धतीमध्ये हे सेवा देतात तुम्हाला? वारकरी आम्ही चालतच आलोत आणि सेवा कशा पद्धतीमध्ये देतात? खूप आनंदात सेवा करतात, ते माऊलीच म्हणून समजतात आम्हाला। प्रत्येक घरी गेलं आदर देऊन कुठेही थांबलं तरी ते चौकशी करतात आमची की तुम्ही जेवण केलं का, चला जेवायला, असं ते आम्हाला आग्रह करू घेऊन येतात। काय कशी सेवा देतात या थोडं माऊली अलीकडे? चांगली देते तर सेवा भरपूर चांगली वाटली आम्हाला, पण भाजी भाकरीची सेवा चांगली। या प्रत्येक माऊलीच्या चेहऱ्यावरला आनंद जो आहे तो कशा पद्धतीमध्ये सेवा देतात ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ते सांगून जात आहेत। बाकी इतर पण वारकरी आहेत, काय पोलीस लाईनला आलायत आणि कशी सेवा देतात बरं? जेवण वगैरे सगळं झालं का? सगळं महाप्रसाद वगैरे घेतला का? महाप्रसाद घेतला, राहण्याची सोय चांगली एकदम, चहा पाणी। ज्यावेळेस तुम्ही पुण्यामध्ये आलात, आळंदीच्या परिसरामध्ये आलात त्यावेळेस कशी सोय होती आणि ज्यावेळेस इथं पोलीस लाईनमध्ये आलात तिथली आणि इथली या दोन्ही मधला काय फरक तुम्हाला जाणवतो? आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही वारी करतो आणि पुणे परिसरात आल्यानंतर खरंच हे आम्हाला भाग्य वाटतंय किंवा पुण्यामध्ये आल्यानंतर पुणे आहे आपलं असं वाटतंय आणि या ठिकाणी परिसरामध्ये नव्हे तर आपल्या पोलीस क्वार्टरमध्ये आल्यानंतर खूप चांगल्या प्रकारची सोयी या ठिकाणची सुद्धा भाविक भक्त करतात। येण्याच्या अगोदरच माहिती असतं की सगळे पोलीस लाईनचे पूर्ण कर्मचारी पूर्ण कुटुंब जे आहेत ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी तयार असावेत असं अपेक्षा वाटते? हो, या ठिकाणी आल्यानंतर अति आनंद वाटतो की आपण खरोखरच पोलीस डिपार्टमेंटचे माणसं असून देखील अध्यात्मामध्ये जास्त वळलेले असतात। माऊलीची कृपा ही सर्वांना आहे आणि त्यामुळेनुसार ह्यांनी पूर्ण आम्हाला या ठिकाणी, आता तर या ठिकाणी पाऊस आहे, आळंदीहून जसे निघाले त्याच्या अगोदरसुद्धा पाऊस आहे, आम्ही वारीसुद्धा म्हणजे माऊलीची पालखी पावसातच हे चालू आहे यावर्षी
आणि त्यांनी स्वतः अक्षरशः आपले लेकरं बाळं एका कुटुंबामध्ये दोघा चौघाचे घर असेल तर एकामध्ये हे करून या ठिकाणी घरं रिकामे करून वरांडे रिकामे करून स्वच्छालयाची व्यवस्था पाण्याची स्वच्छता सर्व व्यवस्थित असं काही आम्हाला वाटलं नाही की आपल्या घरच्याच्या वरली आमची व्यवस्था केलेली आहे. आणि योगायोगानं वारकऱ्यांच्या समोर किती भावनिक होतात, त्यांचं कुटुंब असेल, पोलीस प्रशासनाचे सगळे कर्मचारी असतील, मात्र प्रत्येक गोष्टीवर म्हणलं की पोलीस प्रशासनाचं टार्गेटवर होतं. त्याबद्दल काय वाटतं वारकरी माऊली म्हणून? शेवटी म्हणजे माणसाला काय अध्यात्माकडे वळल्यानंतर माणसाची कृपादृष्टी असल्यानंतर कोणी कोणत्याही डिपार्टमेंटचा असो त्यातल्या त्यात पोलीस डिपार्टमेंटला वाटतंय म्हणजे लोकांची धारणा आहे की बाबा की पोलीस डिपार्टमेंट असे वागतात, पण तसं काही नाही. माणसानं माणसासारखंच त्यांनी जे आपल्या ठिकाणी आपल्या सुद्धा देव आहे पोलीस म्हणजे डिपार्टमेंटच्या माणसामध्ये प्रत्येकाची प्रवृत्ती त्या नाही 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 त्यांच्याकडे बघितलं तर चांगल्या नजरेने देखील बघायला पाहिजे. होय ना, बरोबर आहे. ते प्रत्येकाला आत्मा आहे, आत्म्यापासून परमात्मा आहे आणि त्याच्यामुळे तो विचार त्यांच्यावर सद्बुद्धी मिळते. आणि माऊलीची कृपा ही सर्वांवरच आहे, पुणेकरावर तर आहेच पण सर्व विश्वावर म्हणा, सर्व एका ठिकाणी महाराष्ट्रावर म्हणा, पूर्ण पणावर आहे. म्हणून हे आमचं सगळ्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे. आणि योगायोगानं आम्ही पवार साहेबाकडे आम्ही आलो होतो, त्या ठिकाणी पवार साहेबांनी आमच्या ठिकाणी व्यवस्था जेवणाची केलेली आहे आणि त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो. माऊलीची कृपा त्यांना आशीर्वाद राहावा. धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही कशा पद्धतीमध्ये सेवा दिली? दरवर्षीप्रमाणे माऊली यावर्षीही स्वारगेट पोलीस लाईनीमध्ये मुक्कामाला आलेले आहेत आणि यावर्षीसुद्धा आम्हाला त्यांची सेवा करण्याचं एक महत्भाग्य मिळालेलं आहे. त्याच्यामुळं आमच्या मनामध्ये खूप आनंद आहे असं आहे. आणि दरवर्षी आम्ही अशी सेवा करू आणि आमच्या हातून घडू हीच इच्छा आहे. काकू, खरं तर 2024ला ज्यावेळेस वारकरी आले होते या ठिकाणी आणि आता 2025मध्ये या ठिकाणी विसाव्याला आले, काय बरं वेगळा बदल काही वाटला त्यांच्यामध्ये? बदल म्हणजे काहीच नाही, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आलेत की त्यापेक्षा वाढ आले? वाढ आली त्याच्यापेक्षा. या अगोदर ज्येष्ठ वारकरी असायचे मात्र तरुण देखील याच्यामध्ये सहभागी झाले? हो आहेत सहभागी झालेले आहेत. तरुणांना देखील माऊलीचं वेड लागायला लागलंय. हो बरोबर आहे. या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय, तुझी काय प्रतिक्रिया वाटते? तुझ्या पूर्ण घरामध्ये माऊली वगैरे राहतात, तुला काय वाटतं? बघा, मला खूप मस्त वाटतं, त्यांना जेवण वगैरे वाढायला भेटतं आणि मला खूप आवडतं त्यांना जेवण वाढताना. खरं तर या मुलीच्या कपाळी माऊलींचा मस्तकी टिळा आहे आणि त्यांचे जे बोल जे आहेत ते काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. पूर्ण माऊलीमय वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही या विसाव्या दरम्यानचे वेगळे अपडेट्स या पोलीस लाईनमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबडिया, पुणे, स्वारगेट.